जिल्ह्यातल्या उंबरठा या गावामध्ये आज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या अंतर्गत सौर ऊर्जितीकरणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि या माध्यमातून सौर ग्राम आपण एक प्रकारे तयार करतो आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज देणं हे जे आपलं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहोत। मी उंबरठा गावच्या सर्व नागरिकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि उंबरठा बाजार या गावाच्या माध्यमातून आणि नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव अशा दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2 च्या अंतर्गत आपण आज हे उद्घाटन केलेलं आहे। यामुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज उपलब्ध होणार आहे आणि आपला जो प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायची, त्या मोफत वीज देण्याच्या आपल्या उपक्रमाच्या अंतर्गत जो काही बोजा शासनावर पडतो आहे, या सौर ऊर्जितीकरणामुळे तो बोजा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होतोय। मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या शेतकऱ्यांना एकूण 16,000 मेगावॅट एवढी वीज आपल्याला द्यावी लागते। हे सगळे फिडर सौर ऊर्जेवर आणण्याकरता आपण 2 वर्षापूर्वी कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्याचं काम आपण सुरू केलं आणि टप्प्याटप्प्याने एक एक गाव जे आहे, एक एक फिडर जे आहे हे त्या ठिकाणी सौर ऊर्जीकरण होत आहे आणि यातनं मोठा फायदा असा आहे की पूर्वी आपण जी काही शेतकऱ्यांना वीज द्यायचो ती आपल्याला 7 रुपये 8 रुपयांनी पडायची आणि शेतकऱ्यांकडून आपण ₹1.25 ₹1.5 वसूल करायचो, त्यामुळे एक मोठं त्याला सबसिडी द्यावी लागायची। पण आता ही 8 रुपयाची वीज सौर ऊर्जेमुळे 3 रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे 5 रुपये हे आपले त्या ठिकाणी वाचणार आहे आणि म्हणून भविष्यात आता जी योजना आपण सुरू केली आहे शेतकऱ्यांना मोफत विजेची, ही योजना सरकारवर बोजा बनणार नाही, तर या योजनेला आपल्याला पुढे देखील सातत्याने चालवता येईल आणि शेतकऱ्यांची जी मागणी असते की रात्रीच्या ऐवजी आम्हाला दिवसा वीज द्या, ती दिवसा वीज शेतकऱ्यांना सस्टेनेबली आपल्याला देता येईल आणि म्हणून एक अत्यंत महत्त्वाचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे। मी या निमित्ताने उमरगा तालुक्यातील नारंगवाडी आणि कारंजा तालुक्यातील उंबरठा बाजार या दोन्ही गावच्या जे काही सरपंच आणि सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, जे गावकरी उपस्थित आहेत, जे आपले महावितरणचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये आपण या हरित ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये हरित क्रांती आणाल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद।